नमस्कार, आईच्या किचनमध्ये स्वागत। महाशिवरात्री येतच आहे, त्याच्याकरता मी एक छान पटकन होणारी रेसिपी घेऊन आलेली आहे। ह्या राजगिऱ्याच्या लाह्या विकत आणलेल्या आहेत, सहजपणे हल्ली कुठेही मिळतात। त्या मी 1 तासापूर्वी भिजत टाकलेल्या आहेत पाण्यात, जे त्याच्यात जर काही कधी कधी थोडासा कचकच असते ती सगळी खाली बसून जाईल, म्हणून मी 1 तास भिजवून ठेवलेल्या या लाह्या। हा 1 कप घेतलेला आहे। आता त्याची आपण खिचडी करायची आहे, त्याच्याकरता लागणारं साहित्य सांगतेय। तर या मी चाळणीवर गाळून घेणार आहे। अशी चाळणी घेतली आहे, त्याच्यात हे गाळून घेते, पाणी सगळं पूर्ण काढून टाकेन। त्या खिचडीला लागणारं साहित्य सांगते। शेंगदाणे भिजत ठेवलेले आहेत, बटाटा तुकडे करून घेतले, 2 मिरच्यांचे तुकडे, ओला नारळ, दाण्यांचं कूट, जिरं, मीठ, तूप आणि पाणी, हे एवढंच साहित्य लागणार आहे आपल्याला राजगिराची खिचडी करण्याकरता। तर कुकर ठेवलेला आहे, त्याच्यात तूप घातलंय आणि आता आपल्याला जिरं घालायचंय, बटाटा, मी याच्यात लाल भोपळा सुद्धा घालू शकता आवडत असेल तर, आणि उपासाला खात असाल तर। आणि हे शेंगदाणे नेहमी साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा आलेला असतो, म्हणून ही राजगिऱ्याची खिचडी पटकन होणारी, पौष्टिक आहे। आणि आता हा राजगिरा घालतेय, जो पाण्यातून सगळा काढून घेतलेला आहे। आता परतवून घ्यायचा आहे चांगला। गॅस बारीकच ठेवलेला आहे। आणि आता मी हे 1 कप घेतले होते राजगिऱ्याच्या लाह्या, तर आता मी 2 कप पाणी घालतीये। दाण्यांचं कूट, आणि हे आता थोडं उकळायला लागलं की कुकर बंद करून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। जरा उकळायला लागू दे छानपैकी। हे आता उकळायला लागलेलं आहे, तर झाकण लावून 2 शिट्ट्या करायच्या आहेत। गॅस बारीकच ठेवायचा। तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत, तोपर्यंत आपण खमंग काकडी करूया। काकडी आता धुवून सालं काढून घेतली आहे, चिरून घेतेय। तर काकडी चिरून झालेली आहे। तिकडे कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या आहेत, गॅस बंद केलेला आहे। मिरच्यांचे तुकडे, दाण्यांचं कूट, ओला नारळ, लिंबू रस, मीठ चवीनुसार, साखर, आणि आता ही कोशिंबीर खमंग काकडी तयार झालेली आहे। तर त्याला तुपाची फोडणी देते, तूप जिऱ्याची। इकडे कढलं तापत ठेवलेलं आहे, छोटी पळी तापत ठेवलेली आहे, तुपाची फोडणी द्यायची। तर तूप छान तापलंय, तर त्याच्यात जिरं घालतेय, आणि आता ही कोशिंबिरीवर फोडणी घालायची आहे।
खमंग काकडी तयार झालेली आहे. आता मी उपवासाकरता रायतं दाखवते. त्याच्याकरता केळं, सफरचंद आणि पपई असं घेतलेलं आहे. ते आता चिरून घेते. डाळिंब आज माझ्याकडे नाहीये. हे आता सगळं चिरून घेते मी, सफरचंद वगैरे. आता दही घालते. दही घालते. गोड दही घ्यायचंय, आंबट अजिबात नाही. मी आता छान असं फेटून घ्यायचं दही. त्याच्यात हा पपई चिरलेला होता माझ्याकडे, तो घालतीये. केळं आणि सफरचंद. थोडंसं मीठ घालते चवीपुरतं. चिमूटभर साखर आणि जिरा पावडर. परत छान मिक्स करून घ्यायचं. तोपर्यंत कुकर मुरला असेल तोपर्यंत आपलं रायतं पण झालं, कोशिंबीर पण झाली. आता आपण कुकर उघडून बघायचं आहे खिचडी झाली का राजगिऱ्याची. छान रायतं तयार झालेलं आहे. त्याच्यात तुम्हाला हवी असेल तर मिरची घालू शकता, कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर पण घालू शकता. उपवासाची मिनी थाळी तयार आहे. आस्वाद घ्या, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करा.